Good morning, everybody. Myself is Professor Dr. Deshpande. We are in the Ayurved College, Nigdi, Pradhikaran, Pune 44. Today is Saturday, 27th of February 2016. The name of the audio session is, of course, the Ayurvedic Chikitsa. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या स्रोतसांच्या वरती आयुर्वेदाचे जे अनुभविक काही औषधोपचार आहेत, विशेषतः प्राधान्याने शमन उपचार, पण त्याच्या जोडीला अपनर्भव, रसायन किंवा शस्त्रकर्म यांचाही उल्लेख, अशा प्रकारे स्रोतस वाईज किंवा सिस्टीम वाईज आपण एक एक ऑडिओ सेशन घेत आहोत. आत्तापर्यंतच्या ऑडिओ सेशन्समध्ये मी अन्न वह स्रोतस किंवा GI ट्रॅक्ट याच्याबद्दलच्या तक्रारी, आजार, व्याधी याच्याबद्दल चर्चा केली होती, काय उपचार करायचे आयुर्वेदिक. त्याच्यानंतर रसरक्त संवहन किंवा रसवह स्रोतस, रक्तवह स्रोतस याच्याशी निगडीत कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम याच्याबद्दलचीही चर्चा एका ऑडिओ सेशनमध्ये मी केलेली आहे. रेस्पिरेटरी सिस्टीम किंवा प्राणवह स्रोतस याचीही चर्चा याच्या पूर्वीच्या काही ऑडिओ सेशन्समध्ये मी केलेली आहे. त्याच्यानंतर मूत्रवह स्रोतस किंवा रिनल प्रॉब्लेम्स याचीही चर्चा मी याच्या पूर्वीच्या ऑडिओ सेशन्समध्ये केली. मस्क्युलोस्केलेटल सिस्टीम किंवा ज्याला वातव्याधी असं आपण म्हणू शकतो अशा पद्धतीची चर्चा मी पूर्वीच्याच ऑडिओ सेशनमध्ये केलेली आहे. आजच्या शनिवारच्या 17 फेब्रुवारीच्या ऑडिओ सेशनमध्ये मी आपल्याबरोबर मज्जा वह स्रोतस किंवा मस्तिष्क किंवा नर्वस सिस्टीम याच्याशी संदर्भातील रुग्णांच्या येणाऱ्या तक्रारी, त्यांचे आजार आणि त्याचे आयुर्वेदिक मॅनेजमेंट याच्याबद्दलची माहिती आपल्याला देणार आहे. सुरुवात करूया. नर्वस सिस्टीम संदर्भातला पहिला प्रॉब्लेम, ज्याला आपण हेमीप्लेजिया असं अर्वाचीन विज्ञानात म्हणतो, आयुर्वेदामध्ये त्याला आपण पक्षाघात असाही नाव देत असतो. तर याच्याबद्दलची चर्चा आता आपण चालू करूया. अर्धांगवाताची किंवा पक्षाघाताची. याच्याशी निगडीत व्याधी म्हणले की आपल्या डोळ्यासमोर अर्धित, बेल्स पाल्सी, मधुमेह, डायबिटीस मेलिटस, हृदरोग, कार्डियक प्रॉब्लेम्स, रक्तदाब वृद्धी, हायपरटेन्शन, क्षय, अनिद्रा, धातुक्षय, स्थौल्य इत्यादी अनेक बाबींचा विचार अर्धांगवातामध्ये आपल्याला करणं आवश्यक आहे. चिकित्सा देत असताना अर्धांगवातामध्ये, हेमिप्लेजियामध्ये अभ्यंग, निदान परिवर्जन, स्नेहन, सद्य लक्षणनाशक, वातानुलोमन आणि रक्ताभिसरण वर्धक अशा प्रकारचे उपचार करावे लागणार आहेत. साधारणतः अर्धांगवात झालेला आहे आणि डायबिटीस मेलिटस आहे तर अशा लोकांना आरोग्यवर्धिनी, चंद्रप्रभा, मधुमेहवटी 3-3 गोळ्या 2 वेळा द्यायला पाहिजेत. त्याच्या जोडीला रसायन चूर्ण आणि जेवणानंतर बेलफळाचा काढा हा घेतल्याने फायदा होईल. रसायन चूर्णामध्ये आपल्याला कल्पना आहे अश्वगंधा, गुडूची, गोक्षूर, शतावरी अशासारख्या वनस्पती आहेत. आता अर्धांगवाद आहे, रक्तदाब आहे, मधुमेह आहे, म्हणजे याच्यामध्ये हायपरटेन्शन पण आहे. तर मग अशा वेळेला आरोग्यवर्धिनी, गोक्षुरादी गुग्गुळ आणि शृंगभस्म प्रत्येकी 3 गोळ्या 2 वेळेला रिकाम्या पोटी आणि रसायन चूर्ण सकाळी घ्यायचं आहे. हृदरोगाची लक्षणं जर जास्त असतील तर राजकषाय काढा हा 4-4 चमचे 2 वेळा द्यायचा आहे. त्याच्या जोडीला सुवर्णमाक्षिकादी वटी, शृंगभस्मवटी, आरोग्यवर्धिनी आणि गोक्षुरादी गुग्गुळ प्रत्येकी 3 गोळ्या 2 वेळा द्याव्यात. जर ब्लड शुगर फारच जास्त वाटली आपल्याला तर खडीवाले वैद्यांचा मधुमेह काढा वापरायला हरकत नाही. पण लक्षात ठेवा, पर्सनली मी आपल्याला रेकमेंड करेन की डायबिटीस मेलिटस किंवा मधुमेहामधली अनेक लक्षणं तर अनेक औषधांमुळे कमी जास्त होतील, परंतु माझा वैयक्तिक संशोधनाच्या नंतरचा अहवाल असा आहे, शारंधर कंपनीच्या DBT कॅपिटल अक्षरामध्ये या गोळ्या 100% तुमची ब्लड शुगर कमी करतात, असा मी अनेक रुग्णांच्या मध्ये अनुभव घेऊन पाहिलेला आहे. आपणही कृपया वापरून पहा. DBT 2 गोळ्या 2 वेळा द्यायच्या. पण जर पेशंट हा जर ज्याला कमी डोसमध्ये ॲलोपॅथी औषध घेतोय तर त्याच्यामध्ये हायपोग्लायसिमिया होणार नाही याची काळजी घ्या. त्यामुळे सुरुवात करताना इन्शुलिन डिपेंडंट पेशंटवरती चालू करा किंवा ज्यांचा डोस जास्त आहे त्यांच्यासाठी DBT वापरा. अर्धांगवाताचा विचार करतोय आपण, आम जर असेल तर आमासाठी दोन्ही जेवणाच्या नंतर अर्धा चमचा सौभाग्य शुंठ चूर्ण दिलं पाहिजे. रात्री झोपताना गंधर्व हरितकी किंवा एरंड हरितकीचं चूर्ण 1 चमचा कोमट पाण्याबरोबर द्यायचं आहे.
अर्धांगवाताच्या हेमिप्लेजियाच्या पेशंट्समध्ये मलावरोध आणि उदरवात असेल तर दशमूलारिष्ट 4 चमचे समभाग पाण्याबरोबर जेवल्यानंतर द्यायचं आहे. रात्री झोपताना गंधर्व हरितकी चूर्ण सुद्धा द्यायचं आहे. अर्धांगवाताच्या पेशंटमध्ये जेवणामध्ये एरंड तेलाची पोळी असली पाहिजे. मलाला जर चिकटपणा असेल तर निरुह बस्ती आणि चिकटपणा जर नसेल तर अनुवासन बस्ती किंवा तेलाचा बस्ती द्यावा. अर्धांगवाताच्या पेशंटमध्ये धातुक्षय आहे, कृशता आहे, निद्रानाश आहे, त्यांच्यासाठी दोन्ही वेळच्या जेवणानंतर अश्वगंधारिष्ट 4 चमचे आणि जोडीला चंद्रप्रभावटी, शृंगभस्मवटी 3 गोळ्या 2 वेळेला आणि आस्कंध चूर्ण दुधाबरोबर द्यायला पाहिजे. पण लक्षात ठेवा, जेव्हा धातुक्षय जास्त आहे, कृशता जास्त आहे, निद्रानाश आहे, तेव्हा बल्य औषधांचा वापर करा, आरोग्यवर्धिनी वापरू नये अशी विनंती आहे. अर्धांगवात किंवा हेमिप्लेजियामध्ये ग्रंथांच्या मध्ये एकांग वीररस, लक्ष्मीविलास, योगराज गुग्गुळ, माशादी क्वाथ, बृहत वात चिंतामणी, वातविध्वंस, महायोगराज गुग्गुळ, रासनादी क्वाथ याचे उल्लेख आलेले आहेत. अर्धांगवातामध्ये शौचाला संडासला साफ झाली पाहिजे, लघवी स्वच्छ असली पाहिजे, झोप चांगली आली पाहिजे, म्हणजे कमीत कमी त्या दिवसांमध्ये वेडवाकडं काही शरीरात घडणार नाही. दुसरी गोष्ट, मानसिक ताणतणावांपासून बिलकुल मुक्ती पाहिजे, तशी काहीतरी व्यवस्था केली गेली पाहिजे. ओव्हरऑलच सांगायचं झालं तर आयुर्वेद नेहमी सांगतो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम. त्याच्यामुळे 40 वय उलटल्यानंतर जर तुम्हाला हेमिप्लेजियाचा त्रास व्हायचा नसेल तर आपल्याला मधुमेह होणार नाही, हृदरोगाचा त्रास होणार नाही, रक्तदाब वाढणार नाही याची काळजी आधीच घ्यायची. आणि विशेषतः स्थूल माणसांना मीठ वर्ज्य करायला पाहिजे. लक्षात ठेवा, हेमिप्लेजियाची अर्वाचीन विज्ञानामध्ये 3 प्रमुख कारणं आहेत: थ्रम्बोसिस, एम्बॉलिझम आणि सेरेब्रल हिमरेज किंवा सब ॲरेक्नॉइड हिमरेज. जेव्हा पेशंटला हायपरटेन्शन असतं, गोळ्या वेळच्या वेळी आणून ठेवत नाहीत, ॲलोपॅथीच्या गोळ्या एका क्षणात बंद करतात किंवा कोणत्याही कारणाने गोळ्या बंद झालेल्या असतील, दुकानं बंद आहेत, मेडिकलमध्ये मिळत नाहीत, शिल्लक नाहीत, आणि एक जरी गोळी चुकली तरी अशा केसेस माझ्या पाहण्यात आहेत की अशा रुग्णांमध्ये मेंदूमध्ये जी चारकट म्हणून आर्टेरी आहे ती तातडीने, अतिशय स्मॉल कॅपिलरीसारखी आर्टेरी आहे, ती ब्रेक होते आणि हिमरेज झाला तर हेमिप्लेजियाचा पेशंट वाचणं अतिशय अवघड आहे. थ्रम्बोसिस आणि एम्बोलिझमचे वाचू शकतात. थ्रम्बोसिस हा बहुतेक वेळा ॲथेरोस्क्लेरोसिस नंतर निर्माण होतो. म्हणजे ज्या रुग्णांना फॅटी पदार्थ खाण्याची सवय, कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराइड्स, वाईट कोलेस्टेरॉल, बॅड कोलेस्टेरॉल म्हणजे LDL जास्त आहे, अशांना हा सगळा त्रास जास्त होतो. असो, अर्धांगवातामध्ये पथ्य जर सांगायचं झालं तर मेथीची आणि एरंड तेलाची चपाती खावी, लघु आहार घ्यावा, पुरेशी विश्रांती घेतली पाहिजे, कमीत कमी 7-8 तास झोप चांगली झाली पाहिजे, जेवण हे ताजं गरम वेळेवर जेवलं पाहिजे. धातुक्षय, पांडुता आणि दुर्बलता असणाऱ्यांनी व्यवस्थित चौरस 2 वेळेला 3 वेळेला चांगला आहार घेतला पाहिजे. फुलका आहे, मुगाची डाळ आहे, दुधी भोपळा, कारलं, शेवगा, सुरण, आवळा, चाकवत, राजगिरा, गाईचं दूध, गोड ताक, जिरं, कोथिंबीर, करडईचं तेल, बिनवासाचं एरंडाचं तेल, हे सगळे पथ्यकारक पदार्थ अर्धांगवातामध्ये आहेत. पण अर्धांगवातामध्ये कुपथ्य सांगायची झाली तर आंबट, खारट, तिखट हे वर्ज्य करायला पाहिजे. तेलकट बंद, मीठ बंद, डालडा, पिष्टमय पदार्थ, भजी, मांसाहार हा निश्चित टाळला पाहिजे. अर्धांगवातामध्ये रसायन चिकित्सा देत असताना रसायन चूर्ण, गोक्षुरादिवटी, चंद्रप्रभावटी, आरोग्यवर्धिनी, शृंगभस्मवटी याचा वापर केला पाहिजे. अर्धांगवातामध्ये शवासन हे अतिशय उपयुक्त आहे. माफक फिरणं, किमान व्यायाम हा अत्यावश्यक आहे. हॉस्पिटलमध्ये निरुह बस्ती, अनुवासन बस्ती, मसाज, शिरोबस्ती, शिरोधारा अशा प्रकारचे उपचार करता येतात. याच्या जोडीला कर्णपूर्ण, नेत्रपूर्ण, पेटिकास्वेद, नस्य हे सगळेही उपचार यथायोग्य पद्धतीने केले जातात. निसर्गोपचारांमध्ये एरंड तेलाची चपाती लघु आहार असं आपल्याला सांगता येईल. अपुनर्भव चिकित्सा म्हणून चांगली झोप, वेळेवर झोप आणि जेवण हे करायला पाहिजे. कफ प्रकृतीच्या लोकांनी थंडीमध्ये मोहरीचा मसाज करावा, कारण तेलाच्या मसाजने त्रास वाढतो. त्यांनी कफ प्रकृतीच्या लोकांनी, जाड्या माणसांनी गवती चहाचा अर्क 1 भाग आणि गोड तेल किंवा महानारायण तेल 4 भाग घ्यायचा आहे.
रक्तदाब जर नसेल तर शतधौत घृताचाही वापर करणं हे चालण्यासारखं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे नर्वस सिस्टीम संदर्भातला अर्धांगवाताचा विचार आत्ता आपल्यासमोर मांडला. मेंदू, मज्जा व स्रोतस, नर्वस सिस्टीम असं म्हणलं की दुसरा आजार आहे अपस्मार किंवा एपिलेप्सी. जसं हृदयाचा आपण ECG काढतो तसा मेंदूचा आलेख जो काढतो त्याला EEG असं म्हणतात, इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राम. त्याच्यामध्ये अल्फा, बीटा, थीटा या जे वेव्हज असतात त्याच्या आधारे अपस्माराचं निश्चित निदान, कन्फर्मेटरी डायग्नोसिस आफ्टर युअर प्रोव्हिजनल क्लिनिकल डायग्नोसिस केलं जातं. अपस्मार म्हणला, फिट्स येण्याचा आजार म्हणला की संबंधित व्याधी म्हणून त्याला ॲनिमिया नाही ना, पांडुता, कृमींचा काही त्रास नाही ना, वर्म्स नाही आहेत ना, आर्तव, पाळीच्या काही तक्रारी नाही आहेत ना, मलावरोध नाही ना, हिस्टेरियासारखा उन्माद, मनोविकार कुठला त्रास नाही ना, याचीही चौकशी करणं हे अत्यावश्यक आहे. अपस्मारामध्ये चिकित्सा देत असताना शोधन, शमन, बस्ती आणि नस्य याचा वापर करायला पाहिजे. अपस्मारामध्ये मानसिक अपस्मार जर असेल तर सारस्वतारिष्ट दोन्ही जेवणानंतर 4 चमचे समभाग पाण्याबरोबर घ्या. ब्राह्मीवटी सकाळ संध्याकाळ 3-3 गोळ्या घ्या आणि रात्री झोपताना निद्राकरवटी याही 4 ते 6 गोळ्या घ्यायला पाहिजेत. त्याच्या जोडीला पंचगव्य घृत 2 चमचे 2 वेळेला घ्यायचं आहे. वेखंड उगाळून त्याचंही गंध नियमितपणे 1 चमचा घ्यायला पाहिजे, ज्याला आपण संज्ञा प्रबोधन असं म्हणतो. म्हणजे मेंदूतले बिघडलेलं जे इलेक्ट्रिकल सर्किट आहे ते परत रिसेट करण्यासाठी वेखंड चूर्ण आपल्याला उपयोगी पडू शकेल. नाकामध्ये गाईचे तूप हे 2 थेंब नस्य स्वरूपात नियमित टाकायचेत. वेगकालामध्ये कांद्याच्या रसाचं नस्य करता येऊ शकतं तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली. वेखंड, जटामांसी, ऊद आणि धूप यांची धुरी ही वापरता येते यथायोग्य अवस्थेमध्ये. अपस्माराच्या रुग्णांच्या मध्ये जंत आणि कृमी असतील तर कंपिल्लादी वटी रात्री 6 गोळ्या द्यायच्या आहेत. कृमीनाशक वटी 3-3 गोळ्या सकाळ संध्याकाळ गरम पाण्याबरोबर द्यायच्या आहेत. आणि सतापा काढा 4 चमचे दोन्ही जेवणानंतर द्यायचा आहे. कायमच वावडिंग सिद्ध दूध घेतलं पाहिजे. पाळीच्या तक्रारी असतील अपस्माराच्या रुग्णांच्या मध्ये तर कन्या, लोहादी वटी आणि कठपुतळी प्रत्येकी 3 गोळ्या 2 वेळेला द्यायचा आहे. अपस्माराचा पेशंट स्त्री किंवा पुरुष जर दुबळा असेल, वीक असेल, लो वेट असेल तर बदामाचे कल्प वापरावे लागतात. बदाम कल्प द्यावा. अपस्मारामध्ये ग्रंथांमधलं जर वर्णन बघितलं तर कल्याणक घृत, सारस्वत घृत, शंख पुष्पी चूर्ण, ब्राह्मी घृत, बृहत्वात चिंतामणी, स्मृती सागर रस, उन्माद गज केसरी याचा उल्लेख प्राधान्याने आलेला आहे. एक लक्षात ठेवायचं, हेमिप्लेजिया असो, अपस्मार असो, अन्य कोणताही डायबिटीस सारखा आजार असो, एक आपल्या आयुर्वेद लोकांचं एक फार मोठी त्रुटी असू शकते किंवा ज्याला एरर म्हणूया आपण, ती अशी की आपण अहंकाराच्या पोटी अर्वाचीन विज्ञानाची औषधं तात्काळ बंद करायला सांगतो. हे माझ्या मते तरी बरोबर नाही. असात्मेजाही रोग हा सहसा त्यागशीलनाथ असं चरक म्हणतो, चक्रपाणी म्हणतो. एकाएकी जर तुम्ही कुठल्याही गोष्टी बंद केल्यात, जरी वाईट आहेत असं आपण गृहीत धरलं तरी वाईट गोष्टी या सुद्धा एकाएकी सोडण्यापेक्षा त्या टप्प्याटप्प्याने, पहिल्यांदा बाबा 1/3 आहे मग 2/3 घेतलं आणि मग शेवटी पूर्ण बंद केलं, अशाने टप्प्याटप्प्यानेच कुठली गोष्ट चेंज ओव्हर ज्याला आपण म्हणतो असा करायला पाहिजे. त्याचप्रमाणे अपस्माराचा त्रास होऊ नये असं वाटत असेल तर झोपेच्या गोळ्यांची सवय जर लागली असेल कोणाला तर ती टप्प्याटप्प्याने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली बंद केली पाहिजे. ज्याला आपण फिनोबार्बिटोन किंवा कंपोज किंवा अशा प्रकारच्या गोळ्या, गार्डिना, याची ॲडिक्शन नाही होता कामा आपल्याला. म्हणून या नेहमी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यायच्या आहेत, कारण त्यात सगळ्याचा मेंदूवरती परिणाम होत असतो. अर्थातच अपस्माराचा वेग आला असताना जे काही आपण कांदा हुंगायला देतो याचंही संज्ञा प्रबोधन स्वरूपाचं काम आहे. खरं तर याची गरज आहे किंवा नाही हा थोडा वादाचा विषय असू शकतो. त्यामुळे यथायोग्य प्रसंगी आणि यथायोग्य डॉक्टरच्या मार्गदर्शनाखाली या गोष्टी कराव्यात. खरं तर एपिलेप्सीची जी फिट असते ती ॲटोमॅटिकच, विशिष्ट ते इरेग्युलर तुमचा रिदम मेंदूतला गेला की शांत होणार असते. त्याच्यामुळे संज्ञा प्रबोधन करावं किंवा नाही हा एखाद्या वेळेस संशोधनाचा मुद्दा होऊ शकेल. अपस्माराच्या रुग्णांनी
रसायन म्हणून पंचगव्य घृत हे नियमाने घेतलं पाहिजे. पथ्यकर अपस्मारामध्ये वेळेवर जेवण, सायंकाळी व्यवस्थित वेळच्या वेळी झोपणे, कमी जेवायचं, गाईचं दूध, मूग, दुधी भोपळा, कारलं, शेवगा, जुना कोहळा, पडवळ, दोडका, कोथिंबीर, आवळा, गोड ताक, नारळाचं पाणी, डाळिंब, जुने हातसडीचे तांदूळ हे सगळं पथ्यकर आहे. ऐकणाऱ्याला बऱ्याच वेळा असं वाटू शकेल की सर सांगत असताना पथ्यकर ही जवळजवळ सगळ्या आजारांमध्ये सेमच आहे. मान्य मला मित्रांनो, परंतु त्याचं रिव्हिजन त्या आजाराच्या वेळेस परत झाल्याने नुकसान काहीच नाही. म्हणजे एकदा आपण परत कानाने ते ऐकलं तर त्याची रिव्हिजन होऊन जाते आणि पेशंटला सांगत असताना पटापटा ती नावं आपल्याला घेता येऊ शकतात. अपस्माराच्या रुग्णांनी कुपथ्य म्हणून अतिश्रम टाळायचे आहेत, विशेषतः मानसिक ताण टाळायचा आहे. शक्तिपात, शक्तिनाश होईल असं काही करायचं नाही आहे. शुक्रक्षयाचा अतिरेक होणार नाही, म्हणजेच सेक्स ही ॲक्टिव्हिटी सुद्धा व्यवस्थित आणि मर्यादित प्रमाणातच करणं आवश्यक आहे, शास्त्राच्या नियमांच्या प्रमाणे. साधा नियम आहे, ग्रीष्म ऋतूमध्ये कमी वेळा करा सेक्स, थंडीमध्ये जास्त वेळा केला तरी चालू शकतो. कारण शेवटी हा संबंध ओजाशी येतो आणि ओजाचा संबंध निश्चितपणाने मेंदूशी आहे. अपस्माराच्या रुग्णांनी तिखट, आंबट, खारट, मसालेदार हे कॅटॅबॉलिझम वाढवणारे पदार्थ टाळले पाहिजेत. रसायन चिकित्सामध्ये अपस्माराच्या एपिलेप्सीच्या रुग्णांना शतावरी कल्प, शतावरी घृत. लक्षात ठेवा, मस्तिष्क हा मज्जाप्रधान अवयव आहे आणि मज्जा या धातूचा प्रमुख गुण हा स्निग्ध आहे आणि स्निग्ध गुणाचं पोषण होण्यासाठी घृताचा वापर मेंदूच्या सर्व आजारांच्या मध्ये, मानसिक सर्व आजारांच्या मध्ये मस्ट आहे. मेडिकेटेड घी वापर करायलाच पाहिजे. पुढे अपस्मारामध्ये अश्वगंधारिष्ट, शंखपुष्पी सायरप, पंचगव्य घृत याचा वापर रसायन म्हणून करावा. योगाचा विचार करताना नियमितपणे सूर्यनमस्कार घालावेत, शवासन करावं, प्राणायामाचाही व्यापार किंवा अभ्यास हा केला पाहिजे. रुग्णालयांच्यामध्ये नस्य, नेत्रतर्पण, शतधौत घृताने पादपूर्ण किंवा पादाभ्यंग शतधौत घृताचा. इथे एक अतिशय इंटरेस्टिंग भाग ऐकणाऱ्यांनी मित्रांनी लक्षात घ्या. आयुर्वेदाने डोळ्यांचा, मेंदूचा आणि तळपायांचा निश्चितपणाने संबंध सांगितलेला आहे. म्हणजे तुम्हाला नेत्रविकारांच्या मध्ये आणि मस्तिष्कांच्या विकारांच्या मध्ये तळपायाला सुद्धा उपचार केले पाहिजेत. विशेषतः शतधौत घृताचं पादाभ्यंग हा मॅन्डेटरी आहे. साधे दुसरे उपचार आपल्याला करायला पाहिजे, म्हणजे पायात कायम वाहणा घालूनच बाहेर गेलं पाहिजे. बरं, जी चप्पल घालायचे, बूट घालायचे, त्याच्यामुळे तुमची पावलं फार मोठी गरम होणार नाहीत असंही पाहिलं पाहिजे. बरं, लक्षात घ्या, डोळ्याचा, मेंदूचा आणि तळपायांचा निश्चित संबंध आहे. डोळ्यामध्ये आणि मस्तिष्कामध्ये पित्ताचा भडका उडायचा नसेल तर तळपायांना गारवा द्या. म्हणूनच आपण हिरवळीवरती चालायला सांगतो रुग्णाला. ते अतिशय चांगला प्रकार आहे, पण उन्हामध्ये डांबरी रस्त्यांवरनं अनवाणी चालणं हा पायाला केलेला अत्याचार आहे, हे नीट लक्षात ठेवा. अपस्मारामध्ये नस्य, नेत्रपूर्ण, धूपन, कर्णपूर्ण, निरुहबस्ती, यथायोग्य अवस्था पाहून वमन हे सगळं वापरता येतं. निसर्गोपचारामध्ये सूर्यनमस्कार आणि ब्राह्मी तेलाचा मसाज तळपायाला, डोक्याला सगळीकडे हा फायदेशीर आहे. अपनर्भव म्हणून वेखंडाचं गंध, पंचगव्य घृत आणि ब्राह्मी रस नियमाने जर घेतला अपस्माराच्या रुग्णांनी, एपिलेप्सीच्या रुग्णांनी, तर फायदा होईल. रात्री बदाम भिजत टाकायचे, आल्मंड्स म्हणतो आपण त्याला, आणि सकाळी ते वाटून दुधाबरोबर प्यायचे आहेत. आध्यात्मिक पातळीवरचा जर सुद्धा विचार केला तर उन्माद आणि अपस्मार या रुग्णांच्या मध्ये, हिस्टेरिया आणि एपिलेप्सीमध्ये ज्यांचा विश्वास असेल त्या विश्वासाच्या पोटी किंवा काउन्सिलिंग करून श्रीराम जय राम जय जय राम हा जप नियमितपणे करायला पाहिजे. यथायोग्य प्रसंगी गायत्रीचा जप किंवा अथर्व शीर्ष गणपतीचं हेही कामाला येतं. एक गमतीचा भाग म्हणण्यापेक्षा सायंटिफिक किंवा लॉजिकल थिंकिंग बघा, विचार करता येतोय का बघा. गणपती ही देवता, आपण त्याला काय म्हणतो, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपतीला निर्विघ्न करायला सांगतो का बाबा असं? कारण गणपती ही बुद्धीची देवता आहे. म्हणजे एका प्रकारे आपण आपल्या बुद्धीलाच सांगत असतो.
की हे गणपती, हे माझी बुद्धी देवता, हे माझी बुद्धी, तू माझी बुद्धी अशी संतुलित आणि चांगली ठेव. बुद्धी ही निश्चयात्मिका, यथायोग्य निर्णय घेणारी बुद्धी मला दे, म्हणजे माझ्या कामांमध्ये मला विघ्न येणारच नाहीत. इतका साधा हिशोब आहे हा. म्हणून आपण गणपतीचं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी या श्लोकाद्वारे, या मंत्राद्वारे, या प्रार्थनेद्वारे आपण आपल्याच बुद्धीची केलेली पूजा आहे हे नीट लक्षात घ्या. याला बायोफीडबॅक असं अर्वाचीन विज्ञानातले, युरोपमधले आणि अमेरिकेतले लोक म्हणतात. आपल्या आयुर्वेदामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये हा विचार पूर्वीपासूनच आहे. आपण जप करतो, मंत्र म्हणतो म्हणजे काय करतो हो? आपण आपल्या मनाशी बोलतो, आपण आपल्या आत्म्याशी बोलतो. धिस इज सेल्फ टॉक. आपण आपल्याशीच बोलणं. तर याचा निश्चितपणाने बायोफीडबॅक पद्धतीने फायदा होतो. हे आता शास्त्रज्ञांनी विशिष्ट रिसर्च करून सिद्ध केलेली गोष्ट आहे. मित्रांनो, नर्वस सिस्टीम संदर्भातल्या अपस्मार व्याधीचा विचार मी आत्ता आपल्यासमोर मांडला. नर्वस सिस्टीम संदर्भातला पुढचा आजार आहे तो म्हणजे उन्माद. अपस्मार किंवा एपिलेप्सी हे मेंदूमध्ये प्रत्यक्ष ऑर्गॅनिक प्रॉब्लेम असू शकतो, शारीरिक दुखणं असू शकतं, तिथलं इलेक्ट्रिकल सर्किट बिघडलेलं आहे. परंतु उन्माद किंवा हिस्टेरिया हा मानसिक व्याधी आहे. हा दोन्हीमधला महत्त्वाचा फरक. अपस्मार शारीरिक व्याधी, उन्माद मानसिक व्याधी. याला पूर्वी हिस्टेरिया म्हणायचे, अलीकडच्या काळामध्ये त्याला ARC ॲक्यूट रिॲक्टिव्ह अशा प्रकारे वेगळं नाव दिलेलं आहे. कन्व्हर्जन्स असं त्याला नाव दिलेलं आहे. त्या उन्माद म्हणला की कुठल्या कुठल्या व्याधींचा विचार वैद्याच्या डोळ्यासमोर आला पाहिजे. तर चक्कर येणं, स्त्रियांच्या मासिक पाळीच्या काही तक्रारी आणि लहान मुलं किंवा मोठ्या माणसांच्या मध्ये कृमी किंवा जंतांचा काही त्रास नाही ना, हे बघायला पाहिजे. चिकित्सा देत असताना प्राधान्याने या रुग्णांना सातत्याने समजून घेऊन ऐकून घेणं, त्यांचं म्हणणं सगळं समजून घेणं. कारण त्यांच्यामध्ये मनोभव स्रोतसामध्ये एक प्रकारचं आमसंचिती म्हणजे वैचारिक बोलतोय मी, वैचारिक किंवा दुःविचारांची, वाईट विचारांचं ब्लॉकेज झालेलं असतं. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे आमाची नावं आहेत. मानसिक स्तरावरच्या आमांची नावे सांगा. भले हे मत देशपांड्यांचं असेल, पण अतिशय करेक्ट मत आहे की मानसिक स्तरावरती कुठले आम असतात, तर वाईट विचार म्हणजे आम. त्याने काय होतं? त्याने धृती स्मृती याचा विभ्रंश होतो. तुमची नीट काम करत नाही, त्याला योग्यच कळत नाही. तुमची धृती म्हणजे कळलं एखादी गोष्ट बरोबर आहे तर ती तुम्हाला अंमलात आणता येत नाही, कारण तुमच्याकडे तेवढा मानसिक पेशन्स नसतो. आणि स्मृती ही तुमची भ्रष्ट होते, तुम्हाला चांगल्या वाईट गोष्टी आठवतच नाही. चांगलं आठवलं तर स्फूर्ती मिळायला पाहिजे, वाईट आठवलं तर ती चूक पुन्हा घडता कामा नये हे आपल्याला शिकवण मिळाली पाहिजे. म्हणजे स्मृतीचा सुद्धा फायदा असतो हे विसरू नका. मग ती भले चांगली स्मृती असेल किंवा वाईट स्मृती असेल. प्रज्ञापदाची व्याख्या केली आहे, धृती स्मृती विभ्रष्टः यत् कुरुते अशुभम प्रज्ञापराधम तम विद्यात सर्व दोष प्रकोपणम. उन्मादामध्ये या सगळ्या गोष्टींचा काळजीपूर्वक विचार करा. पेशंटचं उत्तम तऱ्हेने आश्वासन चिकित्सा करा, काउन्सेलिंग करा. असे म्हणतात काही वेळेला काही जण की एक प्रकारे त्याला मानसिक वमन किंवा मानसिक विरेचन द्या. बघा काय गंमतीशीर शब्द आहे, मानसिक वमन आणि मानसिक विरेचन. शारीरिक काही नाही बरं, त्याला बोलतं करा. तो घडा त्याचे प्रॉब्लेम सांगतो. नवरा असेल तर बायकोविषयी, बायको असेल तर नवऱ्याविषयी, नवरा बायको असेल तर मुलाविषयी, नवरा असेल बायको असेल तर त्यांच्या ऑफिसच्या विषयी, शेजाऱ्यांपाशी, मित्राविषयी, मैत्रिणीविषयी, समाजातल्या त्या व्यक्तीच्या बरोबर ज्यांचे संबंध आलेत त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन कुठे प्रॉब्लेमॅटिक असेल, संबंध काहीतरी ताणाचे असतील तर त्याचं त्याला बडबड करायची असते, त्याला ते सांगायचं असतं, कोणापाशी तरी बोलायचं असतं आणि त्याला माणूसच भेटत नाही. म्हणून ते आतमध्ये तुंबतं आणि तुंबून ते विमार्गगमन होतं आणि त्याला उन्माद नावाचा विकार जडतो, हिस्टेरिया होतो त्याला. उन्माद म्हणजे दुसरं तिसरं काही नसून
त्याला समाजाचं लक्ष त्याच्याकडे वळवायचं असतं आणि तो म्हणतो, अरे माझं ऐका, मला बघा, माझ्या तक्रारी ऐका, माझ्या वेदना ऐका, मानसिक वेदना असो. उन्मादामध्ये चिकित्सा देत असताना गज केसरी घृत किंवा पंचगव्य घृत 2-2 चमचे सकाळ संध्याकाळ द्या. जुनं तूप वापरायला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. म्हणजे ब्राह्मी घृत सुद्धा पुराण ब्राह्मी घृत 1 वर्ष जुनं असलं पाहिजे. त्याच्यात एक इंटरेस्टिंग भाग करता येतो या ब्राह्मी घृताबाबत. समजा 1 वर्ष जुनं आपल्याला मिळणार नाही असं वाटलं चौकशा केल्यानंतर दुकानांच्या मध्ये, 2 बाटल्या आणा आत्ता. समजा तुम्हाला आता उद्यापासून चालू करायचं, 2 बाटल्या आणा ब्राह्मी घृताच्या. 1 बाटली कपाटात ठेवून द्या, दुसरी बाटली वापरायला काढा. ही बाटली वापरातली जी ती संपायला येण्याच्या अगोदरच परत 2 बाटल्या आणा, परत 1 बाटली कपाटात, 1 बाटली वापरायला काढायची. या पद्धतीने तुम्ही वर्षभर काम केलं तर पुढच्या वर्षी तुम्हाला 1 वर्ष जुन्या बाटल्या अवेलेबल झालेल्या असतील. अशा पद्धतीने युक्तिपूर्वक पुराण घृत सुद्धा तुम्हाला वापरता येईल. सारस्वतारिष्ट 4 चमचे औषध समभाग पाण्याबरोबर 2 वेळेला द्यायचंय. ब्राह्मी सारस्वत चूर्ण पोटामध्ये द्यायचंय. शंखपुष्पीचं चूर्ण 1-1 चमचा 2 वेळेला. आयुर्वेदाने अशा रुग्णांना गरजेनुसार त्याला मेंटल रिसेट करायचं असेल तर वेगवेगळ्या प्रकारची त्रासन चिकित्सा अशीही सांगितलेली आहे, ज्याला अलीकडच्या विज्ञानामध्ये सुद्धा शॉक ट्रीटमेंट या नावाची ओळखली जाते. याची अवस्थेनुसार किंवा इमर्जन्सीनुसार त्याचा वापर आपल्याला करावा लागतो. लक्षात ठेवा, मॉडर्नची शॉक ट्रीटमेंट ही आयुर्वेदामध्ये सांगितलेली त्रासन चिकित्साच आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे प्रिन्सिपल इज द सेम, ओनली द डिफरन्स इज इन इट्स ॲप्लिकेशन. पुढचा मुद्दा आहे, या पेशंटमध्ये जर दंताची शंका असेल उन्मादाच्या तर कृमीनाशक गोळ्या 3-3 गोळ्या सकाळ संध्याकाळ द्या. विडांगारिष्ट 4-4 चमचे 2 वेळेला. उन्मादामध्ये सुद्धा संज्ञा प्रबोधन म्हणून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच फक्त आणि गरज असेल तरच वेखंडे किंवा सुंठी चूर्णाचं नस्य देता येतं, किंवा वेखंडे किंवा सुंठीचं पाणी करायचं आणि त्याचे ड्रॉपरने 2-2 थेंब सुद्धा आपल्याला टाकता येऊ शकतात संज्ञा प्रबोधन याच्या अंडर. याच्या जोडीला बृहत्वा चिंतामणी 1-1 गोळी, ब्राह्मी प्राश 3-3 चमचे 2 वेळेला. जरुरीनुसार धूपन चिकित्सा, सर्पगंधा चूर्ण 1 ते 2 चमचे रात्री झोपताना. अशा पद्धतीने आपण उन्मादावरती औषधोपचार करू शकतो. ग्रंथामध्ये हिस्टेरिया उन्मादासाठी कल्याणघृत, कृमी मुद्गर रस, विडंगारिष्ट, सारस्वतारिष्ट, कपिलाचूर्ण याचा उल्लेख आलेला आहे. अशा वेळेला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲक्यूट अटॅकच्या वेळेस मॅनेजमेंट कशी करायची हे मात्र आपण नातेवाईकांना, मित्रमंडळींना शिकवलं पाहिजे आणि त्यांचं काउन्सिलिंग करून त्यांना व्यवस्थित ते समजावून सांगितलं पाहिजे. कपाळाला ब्राह्मी तेल, शतावरी सिद्ध तेलाचा मसाजही करता येतो. उन्मादामध्ये पथ्य जर विचार केला तर मनुका आहेत, अक्रोड आहेत, अंजीर आहे, लाह्या, ताक, आलं, लसूण, पुदिना, बदाम, खारीक, जर्दाळू, दूध, कुष्मांड आणि तूप याचा वापर करता येतो. कुपथ्याचा विचार केला तर हरभरा, वाटाणा, मटकी, पावटा असे सगळे वातूळ पदार्थ टाळले पाहिजेत. वांगी, बटाटा नको. शेंगदाणे, उन्हात हिंडणं, दही, पालेभाज्या, बेकरीतले पदार्थ हे निश्चितपणाने बंद केले पाहिजेत. त्याच्यानंतर रसायन चिकित्सा म्हणून उन्मादामध्ये सारस्वत घृत, शतावरी घृत, सुवर्णसिद्ध जल याचा वापर करता येतो. योगामध्ये सूर्यनमस्कार, शीर्षासन, पश्चिमोत्तानासन याचाही वापर करता येतो. रुग्णालयांच्यामध्ये उपचार करताना कृमिघ्न असे बस्ती, नस्य मसाज करावा लागतो. काही वेळेला वचा अधिक सुंठ आत्ताच सांगितल्याप्रमाणे नस्य देता येतं. अपुनर्भव चिकित्सा म्हणून नस्याचा नियमित वापर, सुवर्णसिद्ध जल अधूनमधून देत राहणे, कृमींची औषधं देत राहणे असं करता येतं. आणि अगदीच गरज पडली तर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या इच्छेनुसार दैव व्यपाश्रय चिकित्सा याचा यथायोग्य वापर करावा. पण याचाच अर्थ कुठेही मी अंधश्रद्धेला खत पाणी घालतोय असा याचा अर्थ नव्हे. नर्वस सिस्टीम बाबत पुढे जाणार आहोत आपण. अपस्मार, उन्माद याचा विचार संपलेला आहे आणि पुढचा जो विचार आहे तो कंपवात किंवा ट्रेमर्स असं त्याला म्हणतात. कंपवात किंवा ट्रेमर्स. कंपवात किंवा ट्रेमर्सची अर्वाचीन विज्ञानात प्रमुख 2-3 कारणं आपल्याला माहीत पाहिजेत. एक सिनाईल ट्रेमर्स असतात. वार्धक्यामध्ये 60, 70, 80 वयानंतर प्रत्येक माणसाला फिजिओलॉजिकली हा त्रास होऊ शकतो. परंतु पॅथॉलॉजिकल विचार केलात तर हायपर थायरॉइडिझम किंवा ज्याला थायरोटॉक्सिकोसिस म्हणतात त्या आजारामध्ये
हात सरळ करायला सांगायचे. आउट स्ट्रेचड हँड्स असं त्याला म्हणतात. त्याच्यावरती एक पातळसर साधा कागद द्यायचा, वहीचा पान फाडून, तर तो कागद तुम्हाला हालताना दिसेल, त्याला ट्रेमर्स असं म्हणतात. त्याच्याच जोडीला पार्किन्सोनिझम याच्या ठिकाणी पिन रोलिंग ट्रेमर्स असं त्याचं वर्णन केलं जातं. पिन रोलिंग ट्रेमर्स. तर अशा अनेक कारणांची, काही वेळेस सायकोलॉजिकल कारण असतं, मानसिक त्रास असतो, स्ट्रेस असतो, त्याच्यामुळे कंपवात हे लक्षण उद्भवू शकतं. कुठल्या कुठल्या गोष्टींचा विचार करावा कंपवातामध्ये किंवा ट्रेमर्समध्ये? तर शारीरिक आणि मानसिक क्षोभ आहे का ते बघावं. हायपरटेन्शन आहे का, अनिद्रेचा त्रास आहे का, हे पाहायला पाहिजे. प्राधान्याने या पेशंटला पुरेशी शारीरिक मानसिक विश्रांती, शवासनासारखा व्यायाम प्रकार सांगावा. कंपवाताच्या पाठीमागे जर दौर्बल्य कारण असेल तर सुवर्णमाक्षिक आदी वटी आणि शृंगभस्म प्रत्येकी 3 गोळ्या सकाळ संध्याकाळ द्याव्यात. रात्री झोपताना निद्राकर वटी 6 गोळ्या, आस्कंद चूर्ण 1 चमचा दुधाबरोबर द्यायला पाहिजे. कंपवात ट्रेमर्स आहेत आणि मलावरोध आहे, उदरवात आहेत, तर गंधर्वरितकी चूर्ण 1 चमचा कोमट पाण्याबरोबर रात्री झोपताना, दोन्ही जेवणाच्या नंतर सौभाग्य शुंठ चूर्ण अर्धा चमचा द्यायला पाहिजे. बलदायी महानारायण तेलाने मसाज करावा या कंपवाताच्या रुग्णांना. मानसिक ताण असेल तर सारस्वतारिष्ट 4 चमचे दोन्ही वेळेला, त्याच्या जोडीला ब्राह्मीवटी 3-3 गोळ्या सकाळ संध्याकाळ द्या. मानेच्या मणक्यांचा किंवा मज्जारज्जूचा, ज्याला आपण स्लिप डिस्क वगैरे असे काही त्रास म्हणतो, सर्वायकल स्पॉन्डिलोसिस म्हणतो, तर अशा लोकांना लाक्षादी गुग्गुळ सकाळ संध्याकाळ 3 गोळ्या द्या. हायपरटेन्शन हे जोडीला असेल कंपवाताच्या जोडीला, तर आरोग्यवर्धिनी, शृंगभस्मवटी, गोक्षुरादी गुग्गुळ, सुवर्णमाक्षिकादी वटी प्रत्येकी 3 गोळ्या 2 वेळेला द्यायला पाहिजे. सोबत रसायन चूर्ण 1-1 चमचा द्यावं. रात्री निद्राकर वटी द्यावी. पेशंट जर वीक असेल, कृष्य असेल, वेट लॉस असेल, अश्वगंधा पाक द्यावा. आणि ज्यांना शक्य आहे, ज्यांना परवडणार आहे ही गोळी, कारण गोळी खूप महाग आहे, कंपवाताच्या रुग्णांना बृहतवात चिंतामणी रोज 1 गोळी घ्यायला सांगायला पाहिजे. ग्रंथांच्या मध्ये कंपवातासाठी बृहतवात चिंतामणी, कवच बीज मुळाचं चूर्ण हे सांगण्यात आलेलं आहे. दक्षता काय घ्यायची? कंपवाताच्या रुग्णांनी जागरण करायचं नाही आहे, उशिरा झोपी जायचं नाही आहे, अंगाला नित्यनियमाने अभ्यंग किंवा मसाज करायचा आहे, अंगात नेहमी थंडीमध्ये विशेषतः उबदार कपडे घालायचे आहेत, अतिश्रम टाळायचे आहेत आणि मलावरोध होणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. कंपवातामध्ये पथ्यकर म्हणून नेहमी गरम आणि ताजंच जेवायला पाहिजे. थोडी भूक ठेवून जेवण संपवायला पाहिजे. मात्राशी स्यात. पुदिना, आलं, लसूण अशी चटणी वापरायला पाहिजे. भोजनानंतर सुंठ पाण्याचा वापर करायला हरकत नाही. कुपथ्य म्हणून टोमॅटो किंवा बियांचे पदार्थ, कांदा, चवळी, मटकी, वाटाणा, हरभरा, पावटा असे वातुळ पदार्थ, शेव, भजी, चिवडा, तेलकट तुपकट पदार्थ, आईस्क्रीम, कोल्ड्रिंक, मेवा मिठाई, भूक नसताना जेवणं हे सगळं टाळलं पाहिजे. कंपवातामध्ये रसायन चिकित्सा देत असताना आस्कंद चूर्ण, अश्वगंधा पाक, निद्राकरवटी आणि बृहतवात चिंतामणी रस या गोळ्या वापरल्या पाहिजेत. योगासाठी शवासन उत्तम आहे. माफक फिरणं, व्यायाम ठेवायला पाहिजे. रुग्णालयामध्ये हलक्या हाताने महानारायण तेलाचा मसाज या कंपवातासाठी, सर्वांगाला शतावरी सिद्ध तेलाचा मसाज आणि आवश्यकतेप्रमाणे बस्तीचाही वापर करायला पाहिजे. कंपवातामध्ये एक महत्त्वाचं तत्त्व लक्षात ठेवायचं, संयमाने स्वास्थ्य. त्यासाठी किमान जेवायचं, रात्री उशिरा जेवू नये, ताक आणि तांदूळाची भाकरीचा वापर करा. अपनर्व चिकित्सा म्हणून कवच बीज मुळाचं चूर्ण, लघुमालिनी वसंत, निद्राकरवटी, शृंगभस्म याचा वापर करायला पाहिजेत. आरोग्याचे नियम, दिनचर्या, ऋतुचर्या कटाक्षाने पाळा आणि उगीचच चिंता करण्याचा स्वभाव असेल तर तो काउन्सिलिंगच्या द्वारे तो दूर कसा होईल याचाही प्रयत्न पेशंटने करायला पाहिजे आणि डॉक्टरनीही करायला पाहिजे. मित्रांनो, नर्व्हस सिस्टीम संदर्भातले आजार आत्ता आपण पाहतो आहोत. त्याच्यामध्ये कंपवाताचा विचार संपला आहे. याच्यानंतर पुढचा आजार जो आहे नर्व्हस सिस्टीम किंवा मज्जाव स्रोतस, चक्कर किंवा भ्रम. चक्कर येणं, अनेक आजारांच्या मध्ये गिडीनेस हे तक्रार असते. प्राधान्याने कान तपासून घ्या. त्याच्यामध्ये मिडल इयरचा काही प्रॉब्लेम नाही आहे ना, कानामध्ये वॅक्स नाही आहे ना, इत्यादी, टिनिटस नाही आहे ना, या सगळ्या गोष्टी बघायला पाहिजेत. आणि त्याच्या जोडीला हायपरटेन्शन नाही आहे ना, ॲनिमिक कंडिशन नाही आहे ना, या काही गंभीर गोष्टींचा सुद्धा वापर किंवा विचार हा निश्चितपणाने आला पाहिजे. साधारणतः व्याधींचा विचार केलात, चक्कर, गिडीनेस, भ्रम याच्यासाठी
तर पित्ताधिक्य नाही ना, हायपरटेन्शन नाही ना, डायबिटीस मेलिटस नाही ना, ब्रेन ट्यूमर नाही ना, याचीही खात्री MRIच्या साह्याने निश्चितपणाने आयुर्वेदिक माणसाने सुद्धा करायला पाहिजे. आणि हृदरोगासारखा विकार नाही ना, विशेषतः एजिंग प्रोसेस जर असेल तर मेंदूला जाणारा रक्तपुरवठा हा कमी होतो आणि डायबेटिक्स दीर्घकाळ आहे, हार्ट डिसीज आहे, अशा वयस्कर व्यक्तीला 70-80 वयामध्ये अधूनमधून चक्कर येत असते. दॅट इज बिकॉज ऑफ द लो ब्लड सप्लाय टू द ब्रेन. एक साधा उपचार करायचा, तातडीने त्याला आडवं झोपायला सांगायचं आणि हेडलो पोझिशन द्यायची. चिकित्सा देत असताना चक्कर किंवा भ्रम याच्यामध्ये सद्य लक्षणनाशक, इमिजिएट तुम्हाला ॲक्यूट सिम्पटम तुमची कमी करता आली पाहिजेत. शमन, बृहण, लंघन, निद्राकर, रक्तवर्धक आणि बल्य असे कल्प वापरा. आता उपचार करत असताना चक्कर किंवा भ्रम कुठल्याही कारणाने जर समजा जागरण झालंय, उशिरा जेवण झालंय, डोक्याला कटकट झाली आहे, जेवणाची आबाळ झाली आहे, खूप हिंडणं झालंय तुमचं, कमी पाणी पिणं झालंय, अशा कारणाने जर चक्कर येत असेल तर लघु सूतशेखर 3-3 गोळ्या 2 वेळेला द्यायच्या आहेत. उन्हात भट्टीची किंवा उष्णतेची, अतिश्रमाची, जागरणाची कामं ही टाळली पाहिजेत. आणि अशी कामं जर असतील तुम्हाला, म्हणजे उष्णतेशी निगडीत किंवा जागरणाची कामं, तर पोटामध्ये लघुसूतशेखर, प्रवाळ आणि कामदुधा 3-3 गोळ्या सकाळ संध्याकाळ द्यायच्या आहेत. जर रक्तदाब क्षय असेल, म्हणजे ज्याला आपण थोडासा ब्लड प्रेशर लोअर साईडला असेल किंवा सर्वायकल स्पॉन्डिलोसिस सारखा जर त्रास असेल तर चंद्रकला रस, सुवर्णमाक्षिकादी वटी, लघुसूतशेखर, लाक्षादी गुग्गुळ, गोक्षुरादी गुग्गुळ प्रत्येकी 3 गोळ्या सकाळ संध्याकाळ द्या. रात्री झोपताना निद्राकर वटी द्या. आता चक्कर येते आणि पेशंट डायबेटिक आहे, तर अशा वेळेला मधुमेह वटी, चंद्रप्रभा, आरोग्यवर्धिनी 3-3 गोळ्या 2 वेळेला आणि रसायन चूर्ण दिलं पाहिजे. चक्कर आणि भ्रम हे असताना रक्तदाब वाढलेला आढळला तुम्हाला, तर अशा वेळेला आरोग्यवर्धिनी, गोक्षुरादी गुग्गुळ, शृंगभस्मवटी, सुवर्ण माक्षिकादी वटी प्रत्येकी 3 गोळ्या 2 वेळेला द्यायच्या आहेत. तुम्हाला 1 चमचा रसायन चूर्ण सुद्धा द्यायचं आहे. पण रक्तदाब सारखा कमी होतोय, मंद मंद लोअर साईडला आहे, तर कुष्मांड पाक हे अतिशय बल्य आहे. कुष्मांड पाक 2-2 चमचे 2 वेळेला. ॲनिमिक कंडिशन असेल, पांडुता असेल, दुबळेपणा असेल तर गोरख चिंचावलेह 3-3 चमचे 2 वेळेला, कुष्मांड पाक 2-2 चमचे 2 वेळेला, शृंग भस्मवटी, चंद्रप्रभावटी आणि सुवर्णमाक्षिकादी वटी प्रत्येकी 3 गोळ्या 2 वेळेला द्यायच्या आहेत. चक्कर किंवा भ्रम या आजाराच्या पेशंटसाठी पथ्य म्हणजे त्यांनी वजन कमी करायला पाहिजे, रक्तदाब कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे, हिमोग्लोबिन हे नॉर्मल ठेवायला पाहिजे. शक्यतो झोपताना उशी घ्यायचा कामा नये आणि अंथरूणसुद्धा डनलॉप किंवा फोम नसावं, तर ते कडक खालचं तुमचं बेड असली पाहिजे. जेवणामध्ये पथ्यकर पालेभाज्या, फळभाज्या, अतिशय मिनिमम तेल तुपाचे पदार्थ, ताजं आणि गरम जेवण, मूग, जुना तांदूळ, दूध, गोड ताक, अंजीर आणि मनुका हे चांगलं आहे. चक्कर येत असेल तर कुपथ्य काय आहे तुम्हाला, तर क्षोभकारक, इरिटेटिंग म्हणतो आपण त्याला, आंबवलेले, फर्मेंटेड, खूप तिखट, तुपकट, तेलकट पदार्थ, अतिप्रमाणात चहा, धूम्रपान, मद्यपान हे सगळं त्रासदायक ठरणार आहे चक्कर येत असेल तर. रसायन चिकित्सा म्हणून चक्कर येणाऱ्या रुग्णांसाठी च्यवनप्राश, शतावरी घृत, धात्री रसायन, मौक्तिक भस्म, अश्वगंधा पाक याचा वापर आपल्याला करता येईल. योगासनांच्या मध्ये सूर्यनमस्कार घालणं, सायंकाळी जेवणानंतर किमान 20 मिनिटं फिरून येणं, शवासनासारखा व्यायाम हा आपल्याला करता येऊ शकेल. चक्कर येत असेल तर काही दिवस तरी तुमच्या पायाखाली 1-2-3 उशा जर ठेवल्यात, हेडलोसारखी पोझिशन तयार केलीत तर त्याने जरा फायदा होऊ शकेल. रुग्णालयाच्या मध्ये शिरोबस्ती, शिरोधारा, शिरोपिचू असे उपचार आपण चक्कर येणाऱ्या पेशंटसाठी करू शकतो. पण एक लक्षात ठेवा, एक सावधानतेचा इशारा आहे, चक्कर येणं, भ्रम, डोकं दुखणं या तक्रारी दीर्घकाळ असतील, विशेषतः रिपीटेडली आणि दीर्घकाळ परत होत असतील, तर तुम्ही अर्वाचीन विज्ञानातले CT स्कॅन किंवा MRI सारखे तपासण्या या करून घेणं हे परमकर्तव्य आहे. अनलेस ब्रेन ट्यूमर सारखी जर गोष्ट आपल्या हातून मिस झाली तर त्याच्यासारखं आपण पाप करत नाही, हे लक्षात ठेवा. निसर्गोपचारांच्या मध्ये शतधौत घृत किंवा चांगलं तूप हे कपाळ, कानशिलं, डोळे, डोके, तळपाय यांना घासून लावावं. अपनर्भव चिकित्सा फॉर चक्कर येणं, गिडीनेससाठी चंद्रकला रस, लघुसूतशेखर आणि निद्राकर वटी याचा यथायोग्य वापर करा. पण लक्षात ठेवा, परत एकदा चक्कर येणं किंवा गिडीनेस याच्यासाठी मेंदू
ज्याला आपण म्हणतो की स्लिपिंग पिल्स, याचा वापर हा मिनिमम ठेवला पाहिजे, रादर तो वापरलाच नाही पाहिजे. कारण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या स्लिपिंग पिल्समुळे तुमचा मेंदू हा अशक्त निश्चितपणाने होतो. नर्वस सिस्टीम संदर्भातल्या चक्कर येणे किंवा भ्रम याचाही विचार आत्ता आपण संपवलेला आहे. त्याच्यानंतर पुढच्या आजाराकडे आपण जाणार आहोत. नर्वस सिस्टीम संदर्भातला पुढचा आजार जो आहे तो हेडेक संदर्भातच आपण पाहणार आहोत. शिरशूल असं आयुर्वेदात त्याचं वर्णन आहे. त्याच्यामध्ये हा प्राधान्याने वातप्रधान आजार आहे, हे लक्षात ठेवा. कारण वातादृते नास्ति शूलम असा एक शब्द, एक सुभाषित म्हणूया आपण, वातादृते नास्ति शूलम. शरीरामध्ये हेड टू टो, डोक्यापासून पायापर्यंत कुठेही वेदना जर असेल, पेन असेल, तर वाताचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष निश्चित संबंध असतो. मी रिपीट करतो, वाताचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष. तर त्याच्यामध्ये चिकित्सा देत असताना साधारणत आपण 3 प्रकार करूया: वातप्रधान शिरशूल, पित्तप्रधान शिरशूल आणि कफप्रधान शिरशूल. पहिल्यांदा आपण वातप्रधान शिरशूलाचा विचार करूया. त्याच्यामध्ये चिकित्सा देत असताना शोधन, शमन, लेपन, नस्य आणि पुरण याचा वापर करता येतो. प्राधान्याने संडासला साफ होते का नाही, जीभेवरती कोटिंग आहे का, पोटामध्ये जंत झालेत का, या विचार वातज शिरशूलामध्ये करावा लागतो. जर तुम्हाला असं आढळलं की कॉन्स्टिपेशन आहे, तर रात्री 1 चमचा गंधर्वहरितकी चूर्ण किंवा एरंडहरितकी चूर्ण कोमट पाण्याबरोबर द्यायचं आहे. जर विश्रांती पुरेशी झाली नसेल, शारीरिक मानसिक दगदग झाली असेल, इन्सोमनिया असेल, झोप आलेली नसेल, हे सगळं वाताचं आहे, त्याच्यामुळे वात प्रकुपित झाला असेल, मग ते भले प्रधान वात म्हणजे प्रधान दोष असेल तो, किंवा स्वतंत्र संप्राप्ती असेल किंवा परतंत्र असेल, पण या ठिकाणी वातज शिरशूल असेल तर निद्राकरवटी रात्री झोपताना 6 गोळ्या द्यायच्या आहेत, दुधाबरोबर द्यायच्या आहेत. आणि सकाळ संध्याकाळ कुष्मांड पाक हा बल्यकल्प आहे, 3-3 चमचे 2 वेळेला द्या. मानसिक ताण जर तुम्हाला फार वाटला रुग्णाच्या मध्ये, तर ब्राह्मीवटी 3-3 गोळ्या 2 वेळेला. वातज शिरशूलामध्ये वातानुलोमनासाठी, पोट साफ करण्यासाठी दशमूळ, त्रिफळा आणि भाव्याचा मगज या काढ्याचा बस्ती द्यावा लागतो. दशमूळ, त्रिफळा, भाव्याचा मगज याचा काढा देऊन वातानुलोमन करून संडास साफ होते. नाकामध्ये चांगल्या प्रकारचं तूप किंवा तेल टाकावं, मग गोघृत असेल किंवा अणुतेल असेल. डोक्यावर शिरप्पीचू म्हणून तेलाची पट्टी ठेवावी. कानामध्ये लसूण सिद्ध तेल टाकून लगेच काढून टाकावं, कर्ण पूर्ण करावं. सगळ्या शरीराला वातज शिरशूलामध्ये शतावरी सिद्ध तेल किंवा बलदायी महानारायण तेलाने मसाज करावा. पोटामध्ये जर जंत असतील तर कृमीनाशक वटी 3-3 गोळ्या सकाळ संध्याकाळ द्याव्यात. रात्री कपिलादी वटी 3 गोळ्या द्याव्यात. शिरशूल आहे, डोकं दुखतंय आणि चक्कर पण येते, तर अशा वेळेला चंद्रकलारस आणि लघुसूत शेखर 3-3 गोळ्या 2 वेळेला द्या. रक्तदाब वृद्धी असेल तर रक्तदाबाचे जे उपचार आत्तापर्यंत सांगितलेत ते करायला पाहिजेत. ग्रंथांचा जर विचार केला तर वातज शिरशूलासाठी शतावरी कल्प, च्यवनप्राश, भृंगराज तेल, लक्ष्मी विलास रस. एक लक्षात ठेवायला पाहिजे की कोणत्याही प्रकारची डोकेदुखी जरी असेल तरी लघुसूत शेखर याचा वापर अतिशय उपयोगी पडतो. अत्यंत भयंकर डोकं दुखायला लागलं तर लघुसूत शेखरच्या एकाच वेळेला 6 गोळ्या तातडीने रुग्णाला घ्यायला सांगा. वातज शिरशूलामध्ये, हेडेकमध्ये, डोक्यादुखीमध्ये नियमित प्रवृत्ती होईल असं पाहिलं पाहिजे. 7 ते 8 तास किमान गाढ झोप चांगली आली पाहिजे. पथ्यांमध्ये वेळेवरती झोप, वेळेवरती ताजं गरम जेवणं, डोकेदुखीची कारणं स्पेसिफिक असतील तर ती टाळणं, नियमितपणा असणं, सगळ्या आयुष्यामध्ये एक टाइमटेबल असलं पाहिजे. डोळे तपासून घेतले पाहिजेत, काही चष्मा वगैरे नाही आहे ना, आणि तिखट आणि उष्ण पदार्थ हे टाळले पाहिजेत. हेडेक वातज शिरशूलामध्ये जर चिंता जी निर्माण होईल अशा प्रकारचे विषय टाळावेत. स्ट्रेस कमी करावा, राग कमी करावा. जेवणामध्ये, खाण्यामध्ये शेव, भजी, चिवडा यासारखे वृक्ष वातुळ पदार्थ टाळावेत. उन्हात फिरणं, अति वाचन, बारीक आणि कमी उजेडात वाचन टाळायला पाहिजे. आणि जेवणावरती जेवण, ज्याला आपण अजीर्ण होईल, अग्निमांद्य होईल, अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत. अलीकडच्या काळाचा जर विचार केला तर वातज असो किंवा पित्तज असो, तुमच्या मोबाईल फोनचा वापर
हा अतिरेकाने जर तुम्ही केलात, त्या मोबाईलमध्ये कंटिन्युअस 2-2 तास काही व्हिडिओज पाहिलेत, सिनेमे पाहिलेत, मोबाईलचं बोलतोय मी, तर त्या मोबाईलमधला जो एक लाईट असतो त्याने निश्चितपणाने तुमचे डोळे दुखू शकतात. त्याला एस्थेनोपिया असं म्हणतात. एका नेत्रतज्ञांशी मी चर्चा केली. त्यांनी सांगितलं की त्याची प्रमुख 2 कारणं आहेत. एक म्हणाले तो विशिष्ट प्रकारचा मोबाईलमधून येणारा लाईट हे तर कारण आहेच, परंतु त्याच्यातली अक्षरं जी असतात ती अतिशय बारीक असतात. तुम्हाला एकटक ते बघावं लागतं. तुमच्या पापण्यांची हालचाल कमी होते आणि मग तुमचे डोळे कोरडे पडतात. आणि हे कोरडे पडल्यामुळे त्याच्यामध्ये जळजळ होणं, आग होणं आणि दुखणं अशी वातपित्तात्मक लक्षणं दिसू लागतात. याच्यासाठी हे गोष्टी मोबाईलचा वापर हा प्रमाणात करायला पाहिजे. वातज शिरशुलामध्ये रसायनचिकित्सा म्हणून दररोज सकाळी च्यवनप्राश 2 चमचे 1 कप दुधाबरोबर घ्यायला सांगा. कुष्मांड पाक 2-2 चमचे सकाळ संध्याकाळ तुम्हाला घ्यायला सांगायला पाहिजे 1-1 कप दुधाबरोबर. शवासन करायचं आहे. शतावरी सिद्ध तेलाचा मसाज करून घ्यायचा आहे. तुपाचं बृहण नस्य करायचं आहे. तेलाचा शिरप पिचू ठेवायचा आहे. कर्ण पूर्ण करायचं आहे. सर्वांग मसाज करायचा आहे. हेडलो पोझिशन द्या. तुपाचं नस्य करा. अपुनर्भव म्हणून लघुसूत शेखर 3-3 गोळ्या सकाळ संध्याकाळ. निद्रा करवटी रात्री झोपताना 4 ते 6. त्रिफळाचूर्ण 1 चमचा रात्री घ्यायचं आहे. एक लक्षात ठेवायचं, डोळ्यांच्या मिथ्या अतियोग वापरांमुळे डोके दुखत असतं हे लक्षात घेऊन डोळ्यांचा वापर यथायोग्य तऱ्हेने करायला पाहिजे. तळपायाला शतचौथ घृताचा मसाज जर केलात तर डोळ्यांना फायदा होणार आहे. रक्तदाब हा कायम नियंत्रणामध्ये पाहिजे. मलावरोध होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आणि रोज रात्री किमान 1 चमचा खोबरेल तेल हे डोक्याला लावलं पाहिजे टू अव्हॉइड द वातज शिरशूल अटॅक. मित्रांनो, नर्वस सिस्टीम बद्दलची चर्चा चालू आहे. आयुर्वेदिक उपचारांची माहिती घेतो आहोत. पित्तज शिरशूलाचा विचार चालू करूया. पित्तज, विशेषतः याचा अलीकडच्या पलीकडच्या व्याधींचा विचार केलात. पित्तज शिरशूलामध्ये डोकेदुखीमध्ये डोळ्यांची आग होते का, डोक्यात मुंग्या येतात का, डोक्यात घणागणती मारल्यासारखं वाटतं का, चक्कर येते का, झोप येत नाही का, मळमळ होते का, ज्वर येतो का, ताप येतो का, असं विचारायला पाहिजे. पित्तज शिरशूलासाठी चिकित्सा ही प्राधान्याने बृहण आणि शमन असते. क्वचित शोधनही करता येतं. आणि मग नस्य, रक्तमोक्षण, सौम्य विरेचन याचाही यथायोग्य वापर आपण करू शकतो. पित्तज शिरशूलासाठी कपाळावरती गुलाब पाण्याच्या घड्या ठेवाव्यात. पित्तज शिरशूलासाठी नाकामध्ये चांगल्या तुपाचं नस्य करावं. पित्तज शिरशूलासाठी त्रिफळा, भाव्याचा मगज, मनुका, गुलाबकळी किंवा दूध तूप यासारखं जुलाबाचं सौम्य औषध पेशंटला द्यावं. पित्तज शिरशूलामध्ये आपोआप जर उलटी होत असेल, विशेषतः मायग्रेनच्या पेशंटला हा त्रास होतो, तर उलटी अडवायची नाही. उलट उलटी झाल्यानंतर काही लोकांना डोकेदुखी एकदम कमी होते किंवा बरं वाटतं. त्यामुळे बळजबरीने औषधाच्याद्वारे किंवा तशी सुद्धा उलटी थांबवण्याचा प्रयत्न करू नका. त्याला आश्वासन चिकित्सा द्या आणि उलटी होऊन गेल्यानंतर बरं वाटतं असे अनुभव आहेत. पित्तज शिरशूलामध्ये लघुसूत शेखर, आरोग्यवर्धिनी सकाळ संध्याकाळ 3-3 गोळ्या द्या. रात्री झोपताना पित्तज शिरशूलासाठी 1 कप दुधामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकून ते दूध रात्री घ्यायला सांगा. पोट साफ नसेल पित्तज शिरशूलामध्ये तर रात्री त्रिफळाचूर्ण 1 चमचा तुपाबरोबर घ्या. अनिद्रा असेल तर निद्रा करवटी 4 ते 6 गोळ्या दुधाबरोबर घ्या. उन्हात जाऊन आल्यामुळे जर डोकं दुखत असेल तर धण्याचं पाणी पिलं पाहिजे. चक्कर जर येत असेल पित्तज शिरशूलाच्या जोडीला तर चंद्रकला रस आणि लघुसूत शेखर 3-3 गोळ्या 2 वेळेला द्या. आम्लपित्ताचा त्रास असेल तर आम्लपित्तवटी 3-3 गोळ्या सकाळ संध्याकाळ. पाळीच्या वेळेला जर डोकेदुखीचा त्रास असेल, म्हणजे पाळी येण्याच्या पूर्वी, ज्याला प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम असं म्हणतात, तेव्हा गोक्षुरादी गुग्गुळ आणि लघुसूत शेखर 3-3 गोळ्या 2 वेळा दिल्या पाहिजेत. हेडेक, शिरशूल याच्यासाठी पित्तज शिरशूलासाठी ग्रंथांच्या मध्ये मौक्तिक भस्म, शतावरी घृत, लक्ष्मीविलास रस, लघुसूत शेखरची मात्रा, सुवर्णसूत शेखरची मात्रा आणि प्रवाळ भस्म अशांचा वापर सांगितला आहे. हेडेक ज्यांना होतो, डोकं दुखण्याचा त्रास आहे, त्यांनी आपला आहार आणि विहार नियमित ठेवा. चुकून सुद्धा जागरण करू नका. किमान 7 ते 8 तास झोप घ्या.
मलमूत्रांचे वेग कधीही अडवू नका. पथ्यांमध्ये विचार केलात तर उन्हामध्ये जाताना कायम टोपी वापरली पाहिजे, डोळ्याला गॉगल लावला पाहिजे, शक्यतो उन्हात जाण्याचं टाळलंच पाहिजे. थोडं थोडं 3-4 वेळा खायला पाहिजे. उपवास बंद करायला पाहिजेत. जेवण आणि झोपेच्या वेळा नियमित पाहिजेत आणि मनस्वास्थ्य हे आनंदित ठेवलं पाहिजे. संताप कमी कसा करता येईल हे शिकून घेतलं पाहिजे. पित्तज शिरशुलामध्ये कुपथ्य म्हणून तिखट आंबट खारट पदार्थ, चहा, कॉफी, मद्यपान अशी व्यसनं, तंबाखू, सिगरेट हे सगळं बंद केलं पाहिजे. अतिजागरण, अतिविचार, उन्हामध्ये वेळोवेळी फिरणं, उन्हातून आल्यावर पटकन पाणी पिणं किंवा पित्त वाढवणारे पदार्थ खाणं हे सुद्धा त्रासदायक ठरतं. पित्तज शिरशुलासाठी रसायन चिकित्सा म्हणून च्यवनप्राश रोज सकाळी 1 कप 2 चमचे 1 कप दुधाबरोबर द्या. शतावरी कल्प सुद्धा 1-1 चमचा 2 वेळेला दुधाबरोबर द्या. शवासनांचा अभ्यास करायला सांगा. रुग्णालयामध्ये क्वचित प्रसंगी डोके दुखत असताना त्या ठिकाणी जळवा लावून रक्तमोक्षणाचाही उपचार केला जातो. काही वेळेला अवस्थेनुसार चांगल्या तुपाचं नस्य केलं जातं. डोक्याला अभ्यंग केला जातो. शक्यतो निसर्गोपचारांच्या मध्ये थंड वातावरण राहील असं पाहिलं जातं आणि आनंदी आणि उत्साही मन असं कसं राहील याची काळजी घेतली जाते. अपनर्भव चिकित्सा म्हणून पित्तज शिरशुलासाठी लघुसूत शेखर 3-3 गोळ्या 2 वेळेला, निद्राकरवटी 6 गोळ्या रात्री आणि 1 चमचा त्रिफळा चूर्ण रात्री दूध तुपाबरोबर घेणं आवश्यक आहे. याच्यानंतर कफज शिरशूल म्हणजे सर्दी पडशाचा त्रास होतोय आणि डोकं दुखतंय, URTI अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्स आहेत आणि तुम्हाला सायनुसायटिस आहे, डोकं दुखत आहे, कफप्रधान डोकेदुखी, याच्या संदर्भात विचार करताना कुठले व्याधी किंवा तक्रारी बघाव्यात. डोकं दुखणं, जड होणं, बधीर होणं, नाक चोंदणं, नाक वाहणं, सर्दी, सायनुसायटिस, झोप न येणं आणि कफ छातीमध्ये, गळ्यामध्ये, घशामध्ये साठणं याला आपण कफज शिरशुलाशी जोड देऊ शकतो. ट्रीटमेंटचा विचार केलात तर आरोग्यवर्धिनी 3-3 गोळ्या कफज शिरशुलासाठी फार चांगल्या आहेत. फीवर किंवा ताप असेल तर ज्वरांकुश आणि लक्ष्मीनारायण प्रत्येकी 3 गोळ्या सकाळ संध्याकाळ. खोकला असेल तर जेवणानंतर खोकला काढा, फलत्रिका आदी काढा, सतापा काढा, कुमारी असो यापैकी आवश्यकतेनुसार 1 किंवा 2 गोष्टी, 4 चमचे औषध, 4 चमचे पाणी दोन्ही वेळच्या जेवणानंतर द्यायचं आहे. प्रचंड सर्दी साचली आहे, कफाचा बेडका पडतोय, नाक घसा सगळं असं चोक झाल्यासारखं वाटतंय, मेंदूमध्ये ठणठणा चालू आहे, अशा वेळेला सुंठ आणि वेखंड उगाळून त्याचा अतिशय पातळसा लेप हा कपाळावरती, नाकाच्या वरती आपल्याला लावता येतो. त्याने कफसंचिती कमी होऊन स्त्रोतोरोध दूर होतो. कफज शिरशुलामध्ये सुद्धा अणुतेल, पाठादी तेल, बलदायी महानारायण तेल याच्यापैकी एका तेलाचे 2-2 थेंब हे नाकामध्ये टाकायचे. गरजेनुसार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वेखंडाची पूड, वेखंडाची पावडर ही हुंगाईची. आपल्याला शिंक आल्यामुळे कफ मोकळा होतो आणि डोकेदुखी कमी होतं. बाजारामध्ये मिळणारा अमृतांजन अशासारखी औषधंसुद्धा त्याचा मसाज किंवा त्याचं लावणं, ॲप्लिकेशन ऑफ दिस अमृतांजन हे आपण करू शकतो. सहजगत्या कफ साचल्यामुळे उलटी होत असेल तर उलटी होऊन जाऊ द्या, ती अडवू नका. उलट उलटी चांगली होण्यासाठी मीठ आणि गरम पाण्याचा संपृक्त द्रावण किंवा ज्येष्ठ मध, गेळफळाच्या काड्याचा उलटी करण्याकरता शास्त्रशुद्ध वापर आपल्याला करता आला पाहिजे. ताप आणि कफ असेल तर ज्वरांकुश आणि दमा गोळी म्हणून 3-3 गोळ्या 2 वेळेला द्या. कफज शिरशूल URTIच्या बरोबर असणारी डोकेदुखी याच्यासाठी या रुग्णांनी तुळशीची पानं सकाळ संध्याकाळ 10-10 वेळा खाण्याचा सराव केला पाहिजे. कफज शिरशुलामध्ये ग्रंथांमध्ये शतावरी कल्प, लघुसूत शेखर, ब्राह्मीवटी याचा उल्लेख आलेला आहे. काळजी काय घ्यायची आहे तर मलमूत्र साफ असलं पाहिजे, घाम पुरेसा आला पाहिजे, स्त्रियांनी मासिक पाळी साफ होते का नाही याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कफज शिरशुलामध्ये रात्री जे जेवायचे ते कमी जेवायचं आणि सूर्यास्ताच्या वेळेला जेवायचे असं लक्षात ठेवा. दिवसभर फक्त कोमट पाणीच प्यायचं. त्याच्यामध्ये जर वावडिंग किंवा लवंगाचे 2-3 दाणे टाकून 1 लिटर पाणी उकळता आलं, थर्मासमध्ये ठेवून तेच दिवसभर वापरता आलं तर कफज शिरशुलाला निश्चित फायदा होतो. एका जागी बसण्याचं टाळावं, एअर कंडिशनिंग टाळावं, थंड वातावरण टाळावं,
थंडीपासून बचाव करावा. कफज शिरशुलासाठी वर्ज्य काय करायचं आहे, कुपथ्य कुठलं आहे, तर केळं, दही, मीठ, आईस्क्रीम, फ्रीज, कूलरचं पाणी, गार वारा, पाऊस यामध्ये हिंडायचं, जेवणावर जेवण, रात्री उशिरा जेवण, रात्री जागरण, दुपारी झोप, हे सगळं कफज शिरशुलासाठी, हेडेकसाठी अत्यंत चुकीचं आहे. रसायनचिकित्सा म्हणून च्यवनप्राश आणि ब्राह्मीवटी याचा उल्लेख करता येतो. रुग्णालयांच्या मध्ये जर वारंवार सर्दी सायनसायटिस होत असेल तर त्या रुग्णांच्या मध्ये डेव्हिएटेड नेझल सेप्टम नाही ना, DNS, नाकाचा पडदा तिरका असणं, हे तत्र धन्वंतर्याणाम अधिकारा ENT सर्जन ते बघेल आणि गरजेनुसार शस्त्रकर्म करण्याचा सल्ला सुद्धा देऊ शकेल. कफज शिरशुलासाठी घृताचं नस्य, सौम्य विरेचन, जायफळ, सुंड, वेखंडे यांचा गरम लेप पातळ असा लावायला पाहिजे. नियमित मोकळ्या हवेमध्ये फिरायला जायला पाहिजे. प्राणायामासारखा अभ्यास करायला पाहिजे. तुळशीची पानं खाणं किंवा पिंपरी चूर्ण खाणं हे अधूनमधून हरकत नाही. अपुनर्भव म्हणून आरोग्यवर्धिनी, ज्वरांकुश, लक्ष्मीनारायण 3-3 गोळ्या 2 वेळेला 8-1 दिवस द्यायला हरकत नाही. आत्तापर्यंत आपण मज्जा व स्रोतस, मस्तिष्क, नर्वस सिस्टीम याच्याबद्दलच्या अनेक आजारांचा उहापोह केला, त्याच्यावर आयुर्वेदिक काय मॅनेजमेंट करायची याचाही विचार केलात. आणि हे सगळं माझं म्हणणं हे केवळ आयुर्वेदाचा जो काही विद्यार्थी आहे, विशेषतः यंग जनरेशन, त्यांच्यामध्ये विशेषतः बॅक बेंचर्समध्ये ज्यांची बुद्धी ॲव्हरेज आहे अशांना आयुर्वेदाबद्दल प्रेम वाटावं, आयुर्वेदाच्या उपचारांच्यामध्ये त्यांना कॉन्फिडन्स वाढावा, आत्मविश्वास वाढावा, हाच केवळ एकमेव उद्देश प्राध्यापक डॉक्टर R.R. देशपांडे यांचा हे ज्ञान जेव्हा आम्ही इंटरनेटच्या माध्यमातून शेअर करतो आहे सगळ्या जगासाठी, पण हे मराठीतलं सगळे संभाषण जे आहे ते महाराष्ट्रीयन लोकांनी त्याचा अधिकाधिक फायदा घ्यावा अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. आणि आत्ताचं ऑडिओ सेशन हे संपवण्याचा विचार किंवा संपवण्याचा प्रयत्न करतो. सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद. आय विश यू ए व्हेरी हॅपी डे अहेड. सगळं उत्तम तुमचं घडो अशी इच्छा व्यक्त करून हे ऑडिओ सेशन संपवतो. मी प्राध्यापक डॉक्टर देशपांडे. आपल्याच्या सजेशन्स किंवा फीडबॅक करता माझ्या फोनवरती आपण मला कधी संपर्क करू शकता. 9226810630. धन्यवाद.